मला ज्यावेळी माहीत झालं त्या दिवशी मी सकाळी बैठक घेऊन लोकांना सांगितलं, कारण माझ्या मायबाप मराठा समाजाला सांगणं माझं गरजेचं होतं. मी सांगितलं मी जातो आता त्याच्या दारात, इकडं तिकडं तरी कशाला, तो यात किती दम येते बघतो, नाही तर मायात किती दम येते. आलो म्हणलं मुंबईला, कशाला तर आपल्या तसंच असतं, पांडासारख्याच भांडणं असते धडक धडक. असं काय मग तू इकडं नाही तिकडं भासणं ठोकायचे नाही नुसतं. मी भासणं ठोकण्यासाठी पैदा झालेला नाही, माझ्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी. त्याने अंदाज जवळ केला, मी नुसता व्यासपीठावर उठलो, 5-6 किलोमीटर लाईन होती, पिढ्याचे बांधव होते आमचे सगळे, आणि लोक बी 60-70 हजार माणसं. 15 मिनिटात मी जर येवल्या पोत गेला असतो ना त्या याडपाट्याच्या 90,000 गाडी झाली असती, 90,000 गाडी माझ्या पाठीला नुसती येवल्यापर्यंत. यांनी अंदाज केला आता सगळे वेगळेच लोक येणार आहेत आणि मुंबईत काय होऊ शकतं. मला 12 किलोमीटरवर जाऊस तरच इतक्या गाड्या लावल्या, चौक नुसते पोलिसच दिसायचे, कोणत्या बांधव हालताच आहे ना, कोणालाच फोन करतो. पण मी काम करताना चतुर आणि चाणक्यानं करतो, चांगल्या बुद्धीनं करतो. कारण त्या दिवशी होती रात्र आणि माता मावल्या होत्या 7-8 हजार, माणसं 25-30 हजार होतं, पण माता मावल्या 7-8 हजार होत्या. जर तिथं काही चकमक झाली असती आणि देवेंद्र फडणवीसला नेमकं तेच करायचं, आणि जर तिथं काही चकमक झाली असती पूर्ण राज्यात दंगल लागली असती, हे राज्य बेचैरात झालं असतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मी वय केलं, तेव्हा म्हणला सागर बंगल्याच्या दारा उघडे ठेवतो. म्हणलं मग बरं झालं, दार उघडे ठेवतो म्हणल्यावर स्वागत करतो म्हणे. सागर बंगला हा शासकीय, कोणी पण तिथे येऊ शकतो. आणि मला 12 किलोमीटर जाऊस तरच दरवाजे बंद केले, सगळे पोलिसच लावले. आणि त्या पोलिसांना दोष देऊन मी का उपयोग नाही म्हणतो, ते वरून काढ्यात त्यांना नाविलाजाने काम करावं लागतं. म्हणून त्या पुण्याला सुद्धा यांना दोष देऊ नका, त्याच्याच मागं लागायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.